मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मधीच सरकारला जाग आली. एक गाव एक पानवटा असली काहीतरी भानगड त्यानं काढली. आमच्या गावात बी त्याचा एक पाट वाहत आला. आम्हाला तरी काय माहिती. पाराजवळ 2-4 मास्तर चर्चा करताना ऐकलं. सरकारनं लिहून कळवलंय, महार मांग मराठी ही सगळी माणसं एकाच जागी पाणी भरत्याली. बरंच काय बाय. ऐकून मला बी जरा बरं वाटलं. पण तेवढ्यात गिट्टा जोशी मास्तर म्हणला, सरकारला कुठं अक्कल हाय. ही महारं आमच्या डोसक्यावरती बसाया बघत्याती. उद्या आम्हाला गाव सोडाया लावत्याली. माकडं ती माकडं, मोर ती मोर. हसला. सारी मास्तर बी हसली. मी आपली घराकडं पळाली. डोसक्यातनं साळचं याड संपल्यालं. आमच्या घरामागनं वडा एका हाकावर वाहत असल्याला. आमचा झरा यगळा. पण सरकारनं कायदा केल्यानं मराठ्यांची माणसं काकू करायला लागल्याली. पाणी भरताना एकमेकांना खेकसू लागली. एकदा तर संप्या बुवानी परकाशा पिऊन आली आणि म्हणली तर, धेडग्यांनो उगीच शिपरू नगासा. तुमच्याच झऱ्यावरती पाणी भरत चला. आमच्या झऱ्यावर जर कुणी पाणी भरायला आला तर जोड्यानं टकुर सडकीन. गेला निघून. आम्ही आपल्या आमच्याच झऱ्यावर पाणी भरायचो गपगुमान. पण कवा कवा डोसकं फिरायची पाळी यायची. येरवाळी पाणी आणलं म्हणजे दिवसभर गार राहतं. म्हणून सकाळीच पाणी आणायला जावं तर झऱ्यात कुणीतरी हागून ठेवलेलं असायचं. कधी कधी त्यात एखादं मेल्यालं बेडाक तरंगत असायचं. त्याच्या पार शितड्या शितड्या झालेल्या. वास मारायचं सारं पाणी. पोटात ढवळून यायचं. नाक झाकून झरा उपसायचा. छाती भरून यायची. पाणी न पेता जगता आलं तर किती बरं होईल असं वाटायचं. गुमान तसंच पाणी भरायचं. दिसभर डोळ्यांसमोर तसलं पिवळं जर्द पाणी फिरत राहायचं. आईला म्या मस्त याळा सांगितलं पण आई म्हणायची, काय बोलायचं कुणासनी, बया गावात राहायचं हाय आपल्याला. अगं पण म्हणून काय झऱ्यात हागायचं व्हय. व्हय बया, सारं गुमान सोसायलाच हवं. मग मी बी धाडसानं वागायची. पार गावाच्या वरच्या बाजूला येरवाळी उठून जायची. निवाळ संथ पाणी भरायची. कधी कधी मराठ्यांच्या झऱ्यातलं पाणी बी भरायची. गप घरी यायची. त्यांच्या बी वर आमची तान. माणसानं खाली मान घालून उगीच अंधारातून किती दिस चालायचं. आपली बी आवड निवड सांभाळली पाहिजेलच की. एकदा अशीच लवकर पाण्याला गेली. थोडं थोडं उजाडत आल्यालं. माझ्या सोबत मह्याची बायको. दोघी बी वाट चिवडत चिवडत वड्यावर आलो. आमचा झरा आदल्या दिवशी झांजड पडतानाच आम्ही उपसून ठेवला होता. कशाला उगीच आता उपसा असा विचार केला. अंधारातच हंडा भरला. घरी आलो. आईनं चहाला ताजं पाणी ठेवलं. कामाकारणानं रोजच्या सारख्या लवकर भाकरी थापटल्या. जरा येळानं आणखी एक हंडा पाण्यानं भरून आणायला गेली तर काळं भिंग दांडगा आजगार मारून कुणीतरी झऱ्यात टाकलेलं. आता पार उजाडलेलं. मजी कवाशी मारून टाकले कुणान ठावं. पोटात चहाचं पाणी खडाळलं. पाक करणी उलटी झाली. राम 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 राम. कारा अशी कोल्यागत नुसतीच शिपटी दाखवतोयास. काय मनात हाय ती करून टाक तरी एकदा. इकडं तिकडं बघत मराठ्याच्या झऱ्यावरती हंडा भरला. घाबऱ्या घाबऱ्या घरी आली. आईनं भाकरीचं तिरडं बांधून ठेवलेलं. त्यांच्याकडनं मेल्याला साप दिसायला लागला. सांगावं का सारायला, आता असलीच भाकरी खायची मजी मरान. 4-5 भाकरी टाकून तरी कशा द्यायच्या. दिसभर राबावं तवा कुठं 3 चिमटी दाणं मिळत्याती. आणि हे काय काय बोललीन हाय. आई बरोबर तोंड चुकून अर्धी भाकरी खाल्ली. आई रोजच्या सारखीच पोट भरून जेवली. एकाएकी पोटात भूकंप झाल्यावानी अंग चरारलं. दोघी बी आता मरणार. कदाचित माझ्या अगोदर आई कामाला गेली. दिसभर डोक्यात एकच विचार, मरणाचा. आई पलीकडच्या तळावरती काम करत होती. मी अलीकडच्या. डोळं सारखंच तिकडं. आता आईला चक्कर येणार. ती पडणार. आरडावरडा होणार. कुणीतरी उठवणार. घरापावतर न्याच्या आतच मुर्दा तयार. लते हाक आली.
चटकीरनं वळून पाहिलं. चल जेवायला, आयच बोलवत होती. आता काय करायचं? पुन्हा आणखी तीच भाकरी, त्यच मेल्याला सापटुळ. देवा देवा देवा, ह्या नशिबाला लागल्या मुंग्या. गेली सारी बायकांच्या सोबत आंब्याखाली. जीवाची घडी करून जेवायला बसली. आता न जेवावी तर राहिलेली भाकर आई पुन्हा रात्री खाईल. मरणात तरी वाटणी घेऊया. अंजूबाई, पोरगीला काय बरं नाही व्हय? जेवणावरती चित दिसना म्हणून म्हटलं. भारजाय बोलली. आय तरी कशाला काय बोलतीया? भाकरीत अडकलेली चव जणू काय तिच्या जिभत रुतल्याली. सांची पार दोघं बी जिवंत घरी आलो तर चिचखाली ढांगोळ्या आनंदाचा पक्या पार सुजल्याला. हिरवा पिवळा होस्तवर कुणीतरी मारल्याला. वड्यात रडत बसल्याला. त्याची आई आमच्याच सोबत कामाला आल्याली. धावतच जाऊन तिनं पोराला उचललं. बराच येळ पक्या रडला. नंतर सारं समजलं. मराठ्यांच्या झऱ्यात पाणी भरताना त्याला बजू भाऊच्या दादूनं बघितलं होतं. हानलं एरंडाच्या डिऱ्यानं रगात वकुस्तवर. पार तांगडन तांगडं सडाकल्यालं. 2 महिनं पोरग कसं तरी जगलं. नंतर रडत कुथत मेलं. साऱ्या मारवाड्यानं भ्या खाल्लं. जळला तिकडं एक गाव एक पाणवठा, असं म्हणत गोमतारागत मिळेल तसलं पाणी माणसं प्या लागलीत. असं बी मरायचं आणि तसं बी मरायचं. मरणाच्या नावानं येळकोट बोला येळकोट. मारुतीचा भंडारा होता. सारा गाव पाराजवळ दिस मावळायला जमा झाल्याला. प्रत्येकाच्या हातात पितळी, पोरांच्या हातात बी पितळी, सोबत तांबे, एखादी जर्मलची वाटी. अंधाराला भिवून आम्ही 8-10 पोरी देवळाच्या कोपऱ्यावरती चाफ्याच्या झाडाच्या आड उभ्या. सारं गाव जेवलं तरी आमच्याकडं कुणी बी बघायला तयार नाही. मारुतीचा जलम काळ म्हणून साऱ्या गावानं भंडारा परसाद म्हणून खायचा. मराठ्याची पोरं भरारा जेवून लगीच पळाली. सर्व गाव जेवल्यावर एक तिरसिंगराव आमच्याकडं खिरीची बादली घेऊन आला. अर्ध्या बादलीत 8-10 पोरी भागिवल्या. मारुतीचा परसाद म्हणून तेवढ्या खिरीवरती म्या आणि आईनं रात काढली. जसं काय देवाच्या परसादानं पोट भरलं. मराठ्याची पोरं आमच्या देखत 4-4 पितळ्या भरून घेऊन गेली. पण आमच्या जातीला मात्र 2-2 पळ्यांवरती भागिवलं. जाऊ द्या. खरं म्हणजे मारवाड्यातली सारी पोरं एका जागी गोळा करावीत आणि निम्म्या किमतीला इकून मोकळं व्हावं. तापच नाही कुणाला. बिनपोटाची म्हार, चंगळ सगळ्यांची. साऱ्या गावची फुकटात कामं करत्याली. गाव बी खुश. ताना शेतातनं, राबवा खळ्यावर, न्या वड्यात, पाडा पासली, दाबा चिखलात फुकट. पोटच नाही म्हणल्यावर कशाला काय पाहिजे त्यांना. चला सगळी पृथ्वी आपलीच. साऱ्या जिमिनीवरती, अन्नावरती, दगडावरती, पाण्यावरती नावं आपलीच. सारं आपलंच. आपल्याच पोराबाळांचं. हाताला न येणारं वरचं आभाळ आपल्या आई बापाचं. 4-8 दिवसानं पाण्याच्या निमतानं एखादं तरी पोरग मार खायचं. बाया बापड्या शिव्या खायच्या. एखादी चिपरंग कधी मधी भिंकरत यायची. मारवाड्यातल्या एखाद्याच्या पत्र्याच्या घरावरती थिणंग आवाज करायची. सारी म्हार कबुतरावानी गप हुयाची. कोण कुणाच्या पाचोळ्यावरती पाय ठेवतुया. पाण्यापायी मी सवता 2-4 शिव्या खाल्ल्या. कोयनायच्या तर एका मुडद्यानं हंडाच वतून घेतला. कोयनायनं रगड शिव्या दिल्या. गळ्यानं चापकानं बाय हाणली. त्या दिवसापासनं ती शिव्या द्याची बंद झाली. मथी, बबी, कमली मजेत असायच्या. त्या मराठ्यांच्या झऱ्यावरती पाणी भरायला गेल्या की टारट पोरांची गर्दी केलीच म्हणून समजायची. त्यांचा हंड मराठ्यांची पोरच भरायची. चकणी, काळुंद्री, म्हातारी कोतारी सुदीक पाण्याचं निमित्त करून त्यांच्या अंगाला हात लावायला बघायची. सरपंचाचा देण्या पोरीच्या डोक्यावरती हंडा चढवायचा आणि तिचं छातीवरलं गोळं दाबून रिकामं हुयाचा. कशाला कोण बोलतय? बोलावं तर त्यांच्यात भांगलान टोकलान आणखी किरकोळ कामं बंद होत्याली. पोटापायी भोकाचं भद झालं तरी चालतंय. आता उन्हाळा म्हणल्यावरती शेंगा फोडायची कामं निघणार. बी बेवळं तयार करायची घाई उसळणार. मग काय, सरपंचाचा 4 मनाचा पेरा. चांगलं महिनाभर काम मिळायचं. तोंड हलवीत हलवीत मापटभर गणगाट्यासाठी दिसभर आलकट पालकट घालून शेंगा फोडायच्या.
त्यांच्या पोरांनी काय बी केलं तरी आपल्या पोटाकडं बघून गप्प बसायचं. कशाचं काय, जत्रेला गोंड इकल्यावानी आतडी लोंबत ठेवायची. घ्या कुणी बी, साऱ्या आयुष्याचाच लिलाव. सोमवारचा 30 म्हणजे पोरा बाळांचा, मोठ्या माणसांचा जत्रेचा दिवस. तालुक्याचा बाजार भयंकर मोठा भरायचा. 50 गावचं माणूस तिथं यायचं. सारी महार 6 दिस राबायची. आयतवारी सारी रक्कम गोळा करायची. रातभर कडोसरीला ठेवायची. सकाळी निघाली सर्वी बाजाराला. मी बी कवा कवा जायची. ज्याच्याकडं पैसं नसायचं ती माणूस एखादी कोंबडी काखला मारायचं. 5-7 रुपयात मीठ, मिरची, त्याल, गूळ, पावडरची पुडी आणि 10 पैशांची सुकट, बोंबील, नाहीतर 8 आण्याचं मास घेऊन सांचीपार घराकडं यायचं. माणसांची रांग लागायची. आधी मधी माझी आई बी जायची. सारी चालत 5 मैल जायाच आणि 5 मैल यायचं. राती परत आल्यावरती पायाची काटकं कडा मोडायची. डोळ्यांत कुराडी टोचल्यावानी चरारा पाणी यायचं. आम्ही 5-6 जणी पोरी त्या दिवशी बाजाराला गेलो. मथी खुळ्यावानी सारखी हसणार. लिंबू केवढ्याला म्हणायचं आणि छाती घुसळून हसायचं. नुसत्याच खिदळत सारा बाजार फिरल्या. मी आपली सौंदवाल्याच्या पालावरती लाकडावरती बसली. थोड्या वेळानं मथी, कमळी, वंचाळी, बबी, काशी आणि नुकतीच मुंबईसनं आलेली तुकाची भाची छबी हसत बाजार करून माझ्या जवळ आल्या. मी बी माझा बाजार केला. निघाली सर्वी. आपल्या दारात दिस मावळायच्या आत पोचायला पाहिजे. छबी लई दारकली. डोळं टकाटका धंदवाल्या बायगत हलायचं. व्हट रंगवायची सव. सारखी पान खायची. कवा कवा सिगरेट बी फुकायची. तांबडा कट आणि वर फुल्यांचा फोरांच्या सारखा सदरा. सर्व्या पोरीत ती लय उठून दिसायची. थोडीशी गोरी बी होती. समद्या बाजारात बऱ्याच जणांनी तिनं धक्क मारलं. रस्त्यानं ती बरंच काय बाय सांगायला लागली. हिंदी सिनेमाच्या गोष्टी तिच्या तोंडपाठ असायच्या. सिनेमात काम करणारी माणसं म्हणे तिच्या वळकीची. तिला काम करायला सिनेमावाली बोलवायची, पण तीच जात नव्हती. सारं सांगताना बामनागत शुद्ध बोलायची. चौचाल रांड. आम्हाला फसवती वय थापाड्या बोड्याची. मुंबईत इरड करायला सोकल्याली. गू दिसल तिथं तोंड खुपसणार. आता आल्या मामाकडं. शाळा शिकल्या का नाही कुणान ठावं. कधी कधी इंग्रजी बी बोलायची. तिच्या थापेचं मला काय वाटलं नाही, पण नंतर तिनं दुसरीच जादू आम्हाला दाखवली. पिशवीतनं रंगीत गोल तांबडा साबण काढला. म्हणली, ह्यो साबण कशाचा? आम्ही म्हणलं अंगाला लावायचा. हॅट, शट्ट काढायचा. त्या जाग्यावर साबण लावला की कॅस आपोआप गळून पडत्या. ती मुंबईसनं आणलाय. आता काय बोलायचं सटवाय पुढं. मुंबईचा साबण बाजाराला कशाला घेऊन आल्या कुणान ठावं. नंतर निरोध काढला. लूप काढलं. धंदेवाल्या बाया वापरत्या त्या साऱ्या वस्तू हिच्याजवळ. पुन्हा बारका आरसा काढला. म्हणली, ह्यो जादूचा आरसा आपल्या जवळ असला म्हणजे आपल्याकडं कुठला बी माणूस आपोआप येतो. नुसता आरशात बघायचा आणि हाक मारायची. नाटकी मेली. मथीला आणशीला तर खरंच वाटलं. बाकीच्या बी फुटकळ भवान्या सारा इतिहास कान पाडून ऐकत होत्या. साऱ्या तिच्याच भोवतीनं. मी आपली एका बाजूला. जरा यानं मला म्हणली, शिवायचं नाही तर कशाला आल्यास बाजाराला. मला बी चीड आली. पटकीन बोलली, मुंबईत गिऱ्हाईक मिळना म्हणून. साऱ्या हसल्या. छबी चिडली. बापय गड्यागत बाह्या सारीत माझ्या अंगावर आली. हिंदीत काहीतरी बोलली. आणशीनं माग वडली म्हणून बरं, नाहीतर भूतागत माझ्या उरावरतीच बसली असती. झोपताना मनाशी एक ठरवलं, पुन्हा म्हणून त्या रांडांच्या बरोबर बाजाराला जायचं नाही. कधीच नाही.